जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SPS इन्फो यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवर रोजच एक चालू घडामोडीविषयी व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, तुम्हाला आपला हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरेल. चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2024साठी आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार हा मीना चरंदा यांना देण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार कशासाठी दिला आहे? शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतरचा आपला दुसरा प्रश्न, अंधत्व प्रतिबंध सप्ताह दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 1 एप्रिल ते 7 एप्रिल म्हणजेच एप्रिल महिन्याचा पहिला आठवड्यात अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. तर मित्रांनो, समोर आपण एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, जे की आपण आताच पाहिलेला आहे. तसेच 2 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. याच्यानंतर 4 एप्रिलला खाण जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिल जल संधारण दिन. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिन. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिन आणि जागतिक संस्कृती दिन. तसेच 16 एप्रिलला असतो जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन तसेच जागतिक वारसा दिन. 21 एप्रिलला भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिलला जागतिक पृथ्वी दिन. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन आणि इंग्रजी भाषा दिन. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिन. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन. 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिन. यानंतरचा आपला तिसरा प्रश्न आहे, संघ लोकसेवा आयोगमध्ये संचालक म्हणून नियुक्तीसाठी कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाची उत्तर आहे हंसा मिश्रा. यानंतरचा आपला चौथा प्रश्न, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजीव कुमार शर्मा. याच्यानंतरचा आपला पाचवा प्रश्न, कोड डिपेंडेंट लिव्हिंग इन द शॅडो ऑफ AI नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर या पुस्तकाला मधुमिता मुर्गिया यांनी लिहिलेले आहे. नॉन फिक्शन 2024साठी महिला पुरस्कारासाठी हे पुस्तक शॉर्टलिस्ट केले आहे. या पुस्तकाचे नाव एकदा परत पाहून घ्या. कोड डिपेंडेंट लिव्हिंग इन द शॅडो ऑफ AI नावाचे हे पुस्तक आहे. याच्यानंतरचा आपला 6वा प्रश्न, ओपन AI आणि रिकामी जागा यांनी डेटा सेंटर प्रकल्पाच्या योजनांवर काम करत आहेत, ज्यांची किंमत $100 अब्ज इतकी असू शकते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ओपन AI आणि मायक्रोसॉफ्ट यांनी डेटा सेंटर प्रकल्पांच्या योजनांवर काम करत आहेत, ज्यांची किंमत $100 अब्ज इतकी असू शकते. याच्यानंतर आपला 7वा प्रश्न, खालीलपैकी कोण 7 एप्रिल 2024 पासून बॉर्डर मार्च मोहीम लॉन्च करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सोनम वांगचुक, जे की लद्दाखमधले आहेत. या प्रश्नातील काही पॉईंट पाहून घ्या मित्रांनो. वांगचुक हे लद्दाखमधील हवामान कार्यकर्ते, यांत्रिक अभियंता आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांना 2018मध्ये मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता. लद्दाखला राज्याचा दर्जा देण्याची आणि राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणीही केली.
पर्यावरणीय आव्हाने, ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल. यानंतरचा 8वा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशाने युनाई-3 2 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चीन. वातावरण आणि अंतराळ वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी युनाई-3 2 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत चीनने. यानंतरचा 9वा प्रश्न, फिक्सी लेडीज ऑर्गनायझेशनचे 41वे राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जयश्रीदास वर्मा. 10वा प्रश्न, कोणत्या IITने भारतातील पहिले स्वाईन फीवर लस तंत्रज्ञान यशस्वीरित्या लस उत्पादक कंपनीला हस्तांतरित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे IIT गुवाहाटी. कंपनीचे नाव आहे बायोमेड प्रायव्हेट लिमिटेड. यानंतरचा आपला 11वा प्रश्न, FIH ॲथलीट्स समितीमध्ये सह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे PR श्रीजेश आणि कॅमिला कॅरम. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन म्हणजेच FIH यांनी यांचे नाव दिले आहे. स्थापना झाली आहे 7 जानेवारी 1924ला. FIHचे अध्यक्ष आहेत तय्यब इक्राम. मुख्यालय आहे जॉर्जने स्वित्झर्लंडमधले. यानंतरचा आपला 12वा प्रश्न, कोणत्या चक्रीवादळामुळे उत्तर ऑस्ट्रेलियात अलीकडेच विध्वंस झाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मेगन. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा. धन्यवाद.